श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक होण्यासाठी भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी। 128 जागांसाठी 730 इच्छुकांच्या मुलाखती। कोण 128 जणांची लॉटरी लागणार याकडे आता लक्ष। महापालिका निवडणूक जाहीर होताच लगेच सर्व राजकीय पक्ष मोठ्या तयारीला लागले। 15 जानेवारीला मतदान असल्याने कमी कालावधी लक्षात घेऊन त्यांच्या आता निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे। प्रशासनाने आपली पूर्ण तयारी केल्याने आता पक्ष ते करू लागले। त्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या त्या काल राष्ट्रवादीने पुण्यात घेतल्या, तर त्यांचा शहरातील मुख्य प्रतिस्पर्धी भाजपनेही कालपासूनच त्या पिंपरीतील आपल्या शहर कार्यालयात घेण्यास सुरुवात केली। ही प्रक्रिया आज पूर्ण झाली। त्यात काल 300 तर आज 430 अशा 730 इच्छुकांनी त्या दिल्या। हा विक्रमी प्रतिसाद पाहून पक्षाची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्ट झाला, अशी प्रतिक्रिया त्यावर भाजपचे निवडणूक प्रमुख आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दिली। आमदार जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काठे यांनी या मुलाखती घेतल्या। त्यात प्रत्येक इच्छुकाची वैयक्तिक ओळख, संबंधित प्रभागातील सद्यस्थिती, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि राजकीय वाटचाल यांचा सविस्तर आढावा घेतला, असे आमदार जगताप म्हणाले। ही प्रक्रिया पारदर्शक राबवून सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितलं। पक्षाने उमेदवारीच्या ठरवलेल्या निकषानुसार ती दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शहरातील अनेक नामवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी मुलाखती दिल्याची माहिती त्यांनी दिली। त्यातून संपूर्ण शहरातील वातावरण हे भाजपच्या बाजूने असल्याचं जाणवत आहे, असा दावा त्यांनी केलाय। या मुलाखतींचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला असून त्यानंतर शहराच्या विकासाला गती देणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं।